नेत्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून गांजा आणून तो महाराष्ट्राच्या विविध भागात तस्करीच्या मार्गाने विकणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीला कल्याणच्या पोलीस उपायुक्तांचे विशेष कारवाई पथक आणि खडकपाडा पोलिसांच्या पथकाने संयुक्तपणे अटक केले. या टोळीत एकूण 13 जण होते. त्यांच्याकडून 28,75,000च्या गांजासह एकूण 70 लाखांचा विविध प्रकारचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. मागील 25 दिवसापासून खडकपाडा पोलीस आणि पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांचे विशेष कारवाई पथक या टोळीचा माग घेत होते. कल्याण डोंबिवली शहर नशामुक्त करण्याचे जोरदार अभियान गेल्या वर्षीपासून उपायुक्त झेंडे यांनी कल्याण डोंबिवली परिसरात सुरू केले. या कारवाईत गांजा, अंमली पदार्थ तस्करांचे अड्डे नेस्ताभूत करण्यात आले. तरी कल्याण डोंबिवली शहर परिसरात गुप्तपणे गांजाची विक्री होत असल्याने पोलीस दलात अस्वस्थता होती. या गांजा तस्करांचे मूळ शोधण्याचा प्रयत्न पोलीस पथक करत होते. 2 ऑगस्ट रोजी कल्याणजवळील आंबिवली रेल्वे स्थानक भागात बनेली रस्त्यावर गस्त घालत असताना उपायुक्त झेंडे यांचे विशेष पथक आणि खडकपाडा पोलिसांचे संयुक्त पथक गस्त घालत होते. यावेळी त्यांना एका वाहनाच्या संशयास्पद हालचाली आढळल्या. पोलिसांनी त्या वाहनाची झडती घेतली असता त्या गांजाचा साठा आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांना अटक केली होती. त्यांच्या विरुद्ध खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास करताना आंबिवलीत अटक करण्यात आलेल्या 3 इसमांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बदलापूर, ठाणे, सोलापूर येथून आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमपर्यंत तपास केला. या तपासात या शहरामधील गांजा तस्कर अटक केले. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम शहरातील दुर्गम जंगल भागात गांजाची शेती केली जात होती. त्या शेतीमधील गांजा महाराष्ट्रात गुप्त मार्गाने तस्कर विक्रीसाठी आणत होते, असे उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले. विशाखापट्टणम भागातून शहर भागात गांजा आणताना पोलिसांच्या नजरेत येऊ नये म्हणून तस्कर या भागात वॉकीटॉकीचा वापर करत होते. या 13 तस्करांकडून त्यांच्याकडून 28,75,000चा गांजा, रिव्हॉल्वर, जिवंत काडतुसे, वॉकीटॉकी, 2 संच, 5 तस्करांसाठी वापरलेले वाहने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यात बाबा शेख, गुफरान शेख, सुनील राठोड, आझाद शेख, शुभ भंडारी, सोनू सय्यद, आसिफ शेख, प्रथमेश नलावडे, रितेश गायकवाड, अंबादास खामकर, आकाश बिताडे, योगेश जाधव अशी अटक आरोपींची नावे आहेत. गणेशोत्सवासाठी शहरातील अनेक रिक्षा चालक त्यांच्या मूळ गावी गेल्यामुळे शहरात रिक्षांचा तुटवडा भासतोय. ठाणे शहरातील स्थानक परिसरासह विविध भागातील शेअरिंग रिक्षा थांबा आणि मीटर रिक्षा थांब्यावर काल सकाळी नोकरदार वर्गांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. प्रवाशांना 20-25 मिनिटाच्या अंतराने रिक्षा मिळत आहे, त्यामुळे त्यांना कार्यालयात पोहोचण्यास देखील उशीर होतोय. गणेशोत्सवाला अवघा 1 दिवस शिल्लक राहिला आहे. कोकणवासी त्यांच्या मूळ गावी गेले तर अनेकांच्या घरी गणपतीचे आगमन होणार आहे, त्यामुळे त्याची लगबग सुरू आहे. ठाणे शहरातील रिक्षाचालक कोकणातील, पश्चिम महाराष्ट्रातील तसेच इतर भागातील आहेत. गणेशोत्सवानिमित्त अनेक रिक्षाचालक त्यांच्या मूळ गावी गेलेत तर अनेकांच्या घरी गणपतीचे आगमन होणार असल्यामुळे त्यांनी रिक्षा बंद ठेवल्यात. याचा फटका नोकरदाराला बसू लागला आहे. ठाणे शहरातील विविध भागातील शेअर रिक्षा तसेच मीटर रिक्षा थांब्यावर आज सकाळी 7 वाजल्यापासून प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या. तर ठाणे शहरात विविध मार्गावर ठाणे महापालिका परिवहन विभागाच्या बस गाड्या सोडल्या जात असल्या तरी या बस गाड्यांची संख्या प्रवाशांच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे या बस गाड्यांसाठी देखील प्रवाशांची मोठी गर्दी होत असते. त्यामुळे अनेक प्रवासी शेअर रिक्षाने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. परंतु गणेशोत्सवानिमित्त शहरात रिक्षांचा तुटवडा भासू लागल्यामुळे रिक्षा थांब्यावर प्रवाशांच्या रांगा लागलेल्या आहेत. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात आणि टाळ मृदंगाच्या गजरात मोठ्या उत्साहात गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. त्यामुळे वातावरण मांगल्यपूर्ण होणार असले तरी यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी ठाणे पोलीस सज्ज झाले असून पुढील 11 दिवस डोळ्यात तेल घालून पोलीस दिवसरात्र चोख कर्तव्य बजावणार आहेत. ठाणे जिल्ह्यात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मिळून सुमारे 4,500हून जास्त पोलिसांचा फौजफाटा तैनात असणार आहे. यापैकी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत बंदोबस्तासाठी सुमारे 3,500 पोलीस तैनात केले जाणार आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून गेल्या काही दिवसांपासून विशेष तयारीला सुरुवात झाली. त्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बैठका आयोजित करण्यात येत होत्या. या बैठकांमध्ये विशेष करून DJ मुक्त उत्सव, सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचना, नियम आदी माहिती मंडळांना देण्यात आली.
वेळोवेळी उत्सवांच्या तयारीचा आढावा घेण्यावर पोलिसांनी भर दिला होता. तसेच प्रतिबंधात्मक कारवाया करण्याबरोबरच ठाणे पोलिसांनी ऑपरेशन ऑल आऊट ही मोहीम राबवली. गणेशोत्सवामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही याची संपूर्ण जय्यत तयारी पोलिसांनी केली असून या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नौपाडा पोलिसांनी आज त्यांच्या नौपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रूट मार्च काढण्यात आला होता. या रूट मार्चमध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अभय महाजन हे सहभागी झाले होते. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. मोतीबिंदू हा आजार हजारो ज्येष्ठ, गरीब आणि वंचित घटकांना हळूहळू अंधाराच्या गर्दीत लोटत असला तरी शासनाच्या मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र या विशेष मोहिमेमुळे ठाणे जिल्ह्यात हजारो रुग्णांच्या जीवनात पुन्हा एकदा प्रकाश फुललाय. जिल्ह्यासाठी 7,182 शस्त्रक्रियांचं लक्ष होतं, मात्र त्याहून दुप्पट म्हणजे तब्बल 13,351 मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडत ठाणे जिल्ह्याने राज्यात इतिहास घडवलाय. पुण्यानंतर ठाणे अव्वल ठरलं आहे. 22 जुलै ते 22 ऑगस्ट 2025 या 1 महिन्याच्या मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र या विशेष मोहिमेत ठाणे सिव्हिल रुग्णालयासह जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालय, खाजगी रुग्णालय, NGO, ठाणे सर्व वैद्यकीय महाविद्यालय आणि माध्यमांनी खांद्याला खांदा लावून काम केलं. सततची जनजागृती, मोफत तपासणी आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या अथक परिश्रमामुळे हजारो रुग्णांनी धैर्याने पुढे येत उपचार करून घेतले. सदर विशेष मोहिमेत राज्यात 1 लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया पार पाडण्याचे उद्दिष्ट राज्य शासनाने निर्धारित केले होते आणि सदरचे उद्दिष्ट सफल देखील झाले. एकट्या ठाणे जिल्ह्याने ह्यामध्ये 13,351 शस्त्रक्रिया करून उद्दिष्टपूर्तीचा मोठा वाटा उचललाय. मोतीबिंदूची लक्षणं दिसतात तपासणी करणं अत्यंत गरजेचं आहे. सुदैवाने ठाण्यात ही मोहीम नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारी ठरत आहे. डॉक्टर, परिचारिका आणि नेत्र तज्ज्ञांचे पथक सतत काम करत असल्याने रुग्णांमध्ये समाधानाची भावना असल्याची माहिती जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉक्टर प्रसन्नकुमार देशमुख यांनी दिले. गरजू महिला आणि तृतीयपंथीय व्यक्ती यांना रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी ठाणे महापालिका व रोटरी क्लब ऑफ ठाणे लेक सिटी यांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात 2 ई-रिक्षाचे वाटप महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले. या कार्यक्रमाला महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त अनघा कदम, रोटरी डिस्ट्रिक्ट 3142चे माजी गव्हर्नर दिनेश मेहता, रोटरी लेक सिटीच्या अध्यक्षा दीपाली महेंद्रा, रेट्रियन अनिरुद्ध आदी उपस्थित होते. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महापालिका, रोटरी क्लब ऑफ ठाणे लेक सिटी, एटॉस कंपनी,
व समर्थ भारत व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला. त्याच अंतर्गत रोटरी क्लब ऑफ ठाणे लेक सिटी तर्फे गरजू आणि स्वयंरोजगाराची इच्छा असलेल्या महिला तसेच तृतीयपंथीय यांना रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी ई रिक्षाचे वाटप करण्यात आले. आतापर्यंत एकूण 15 ई रिक्षाचे वाटप करण्यात आले आहे. त्यापैकी 4 ई रिक्षा तृतीयपंथीयांना देण्यात आल्या आहेत. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या रिक्षा चालकांना शुभेच्छा दिल्यात. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.